नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग पाहूयात मालवणी चिकन। 1 किलोच्या प्रमाणात मालवणी चिकन बनवूयात। इथे गावरान चिकन घेतलेलं आहे मी। मालवणी चिकन करीसाठी आपण मसाला बनवूयात। इथे एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची टाकली, लसूण पाकळ्या टाकल्यात 15 ते 20, आल्याचे तुकडे टाकलेले आहेत। आता कोथिंबीर भरपूर टाकून याचं आपण वाटण करूयात। कोथिंबीरीचा वापर जास्तीत जास्त करायचा, कारण मालवणी चिकनला कोथिंबीरचा प्रमाण जास्त प्रमाणात लागत आहे। मी मोठी 1 वाटी इथे कोथिंबीर चिरलेली टाकलेली आहे। आता मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे। वाटणाचा रंग किती सुरेख दिसतो आहे। चिकनला मसाले लावून घेऊयात। हळद, मीठ, थोडासा गरम मसाला, मालवणी मसाला आणि हिरवी चटणी। सुरुवातीला चिकन स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवले होते। हिरवी चटणीचा तुम्हाला जास्त वापर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता। मी 2 चमचेच घालणार आहे, बाकीचे हिरवी चटणी फोडणीत घालणार आहे आणि व्यवस्थित हातानेच मिक्स करायचं। चमच्याने वगैरे मिक्स केला तर सगळ्या पीसेसला व्यवस्थित मसाला लागला जात नाही, म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करायचा की सगळे मसाले लावून आपले तयार झालेले आहेत। आता 20 मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवूयात आणि त्याच नंतर आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, तो ब्राऊन कलरचा मी भाजून घेतलेला आहे। जवळजवळ मोठी वाटी 1 भरलेली आहे। पहा, एकदम त्याचा ओलावा गेलेला आहे, मॉइश्चर त्याच्यात अजिबात राहिलेला नाही। पूर्ण ओलसर असा चांगला भाजून घेतलेला आहे। भाजून झालेलं आहे आपलं ओलं खोबरं। आता हे काढून घेऊयात एका डिश मध्ये। काढून घेतला की आपण कांदे कापलेले आहेत, असे मोठे मोठे 2 ते 3 कांदे कापून घेतलेले आहेत। मालवणी पद्धतीचं चिकन बनवायचं म्हणल्यावर कोकोनट हे ओलच घ्यायला पाहिजे। सुकं खोबरं वापरल्यावर त्याची चव बदलते, त्यासाठी ओलं नारळ फोडायचा आणि त्याचं चव आपण भाजून घ्यायचा व्यवस्थित, असा मी ते दाखवलंय ना त्याच पद्धतीने। चला आता भाजूयात कांदा। कांदा भाजण्यासाठी त्याच कढईमध्ये आपण 1-2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। आता कांदा घालूयात आणि व्यवस्थित ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊयात। कांद्याचा रंग बदललेला आहे। आता आपण त्यातच जो हे आपण ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे तो कांद्यामध्ये मिक्स करूयात। मिक्स केल्याच्या नंतर ते एकजीव होतं, कांदा आणि खोबरं व्यवस्थित परतून घेतला की आपण ते वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि त्यात भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून ह्याचं वाटण तयार करूया। वाटण तयार झालेलं आहे। इथं पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यात तेल टाकलेलं आहे, फोडणी आपण घालूयात। भरपूर प्रमाणामध्ये कोकोनट वापरलेलं आहे, त्यामुळे तेलाची गरज जास्त लागत नाही। 2 ते 3 चमच्यामध्ये आपलं चिकन बनवून तयार होईल। तेल गरम करून घेतलेलं आहे व्यवस्थित। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात कांदा टाकलेला आहे। कांद्याला चांगला ब्राऊन रंग आला की आपण त्यामध्ये मसाले टाकूयात। कांद्याला चांगला रंग आलाय। आता तिखट टाकलेलं आहे इथे मी 2 चमचे। मालवणी मसाला 1 चमचा घातलेला आहे। आता हिरवी चटणी घालूयात आपण। संपूर्ण वाटण केलेलं पूर्ण टाकून व्यवस्थित त्याला मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मसाला परतून घेऊयात। मसाला परतून व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपण ह्यात चिकन घालूयात। चिकन मॅरिनेशन मध्ये आपण मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे मिठाचा प्रमाण आता थोडासा करूयात, आपण चवीपुरतं टाकूयात। चला तर मग चिकन टाकूयात। मस्त असं चिकन सोडायचं, त्यात व्यवस्थित त्याला मिक्स करायचा, मसाला वगैरे पाणी न घालता व्यवस्थित शिजून घ्यायचा। चिकन मिक्स करूयात। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर 5 मिनिटांसाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि असं चिकन बनवल्यावर खूप टेस्ट लागते आणि मालवणी म्हणल्याच्या नंतर कोकण हा आठवतो आणि खरंच अप्रतिम चव लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा। आम्ही कोकणात फिरायला गेलो होतो, त्यावेळेला आम्ही मालवणी चिकन ऑर्डर केलेली आणि त्यावेळेला खाल्लो तर खूप आम्हाला टेस्ट आवडली। त्यावेळेपासून मी नेहमी घरामध्ये चिकन बनवत असते मालवणी पद्धतीचाच। मालवणी पद्धतीचं चिकन आपण बनवतो त्यावेळेला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, कारण आपण कसं कोल्हापुरी चिकन वगैरे बनवतो त्यामध्ये रस्सा असतो, तसा ह्या भाजीमध्ये रस्सा अजिबात जमत नाही। म्हणजे थोडंसं असं घट्टसर भाजी ठेवायची, जास्त रस्सा करायचा नाही किंवा जास्त घट्ट पण करायचा नाही। एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी गरम झालेलं आहे। आता आपण चिकन मध्ये सोडूयात। कमीत कमी तेलाचा वापर केला होता, अगदी 3 चमचे तेल वापरलेलं होतं मी, तरी पण किती मस्त तेल त्याच्यामध्ये सुटलेलं आहे। आता पाणी पण सोडून झालेलं आहे। मंद आचेवरती झाकण लावून
आपण ह्याला व्यवस्थित शिजून घेऊयात चिकन मऊ पडेपर्यंत। पहा पाण्याचा प्रमाण किती वापर केलेला आहे, अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, व्यवस्थित ते शिजल्या जाईल मंद आचेवरती। आणि जसं जसं ते शिजत जाईल तसं त्याला भरपूर प्रमाणामध्ये असं तरी यायला लागेल, एकदम तेलाचा कट व्यवस्थित दिसेल, कारण अजून शिजणं अपूर्ण आहे। पूर्ण शिजून झाल्याच्या नंतर तुम्हाला तो कलर दिसेलच। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, मला थोडंसं कमी वाटलेलं, जर तुम्हाला लागत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आता आपण मंद आचेवरती पळी असं आतमध्ये ठेवून पळी पातेल्यामध्ये ठेवायची आणि अर्धवट झाकायचं, मग रंग आपला सुरेख येतो। भाजीचा रंग पाहून तुम्हाला समजलंच असेल की पळी आतमध्ये ठेवल्यामुळे काय परिणाम होतो। किती मस्त कलर आलेला आहे आणि चिकन पण शिजत आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। जसं शिजत जाईल तशी तरी भरपूर येते आणि तरी असल्याच्या नंतर आपल्याला खाण्याचा पण आनंद येतो। पाहूया चिकन शिजून झाले का। एका चमच्याच्या सहाय्याने आपण चिकन तोडून पाहूयात, चिकन मऊ शिजलाय का पाहू। हा चिकन आपला शिजलेला आहे, व्यवस्थित शिजलेला आहे। पहा चमच्याने एकदम व्यवस्थित तुटायला लागलाय। अशा पद्धतीने आपलं मालवणी चिकन बनवून तयार झालेलं आहे। सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकूयात चिरलेली, तसेच ज्वारीची बाजरीची भाकरी, भात, चपाती कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता, टेस्ट अप्रतिम लागते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।